सरकारने मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत पुन्हा 2019च्या महापालिका निवडणुकीप्रमाणेच 4 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत। येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 78 वरून 85 पर्यंत वाढणार आहे। 4 सदस्यांमुळे कामांमध्ये श्रेयवाद निर्माण होऊन विकासावर परिणाम होत असल्याने या निर्णयामुळे काही खुशी काही गम अशी परिस्थिती आहे। राज्यात सत्तेवर असलेल्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे। महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे। महापालिका क्षेत्रातील समस्या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे सुलभ होऊ शकते। त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांना वेग येऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील। याचा विचार करून 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय विद्यमान सरकारने रद्द केल्यामुळे महापालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुका यापूर्वीप्रमाणेच 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत। या निर्णयानंतर विरोधी सदस्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली। सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत सध्या निवडून येणारे सभागृहात 78 नगरसेवक आहेत। यामध्ये 20 प्रभाग केले आहेत। 18 प्रभाग हे 4 सदस्यांचे आहेत, तर 2 प्रभाग 3 सदस्यांचे आहेत। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। वाढीव लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसारच 4 सदस्यीय प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश येईल असे राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे। सांगली महापालिकेची लोकसंख्या 6 लाखांच्या घरात आहे। त्यामुळे नगरसेवकांची संख्या किमान 65 तर कमाल 85 ठेवण्याचा प्रयत्न आहे। महापालिकेची नगरसेवकांची संख्या आता 85 होणार आहे। नगरसेवकांची संख्या 85 निश्चित झाली तर महापालिका क्षेत्रात 4 सदस्यांचे 19 प्रभाग होणार आहेत, तर 3 सदस्यांचे 3 प्रभाग होण्याची शक्यता आहे। आगामी होणाऱ्या निवडणुका 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत। याचा काही जणांना फायदा तर काही जणांना तोटा होणार आहे। 4 सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नगरसेवकांमध्ये कामाची मंजुरी, श्रेयवाद यावरून वाद रंगत होते। याचा फटका विकास कामांवर होतो असे विरोधकांचे मत आहे। दरम्यान महायुतीने घेतलेल्या 4 सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयामुळे काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।